गणपती बाप्पा आणि एक हुशार मुलगी. खूप जुनी गोष्ट आहे. एक लहान मुलगी आणि तिची आई गणपतीच्या देवळाजवळ राहत होते. ती मुलगी गणपती बाप्पाची भक्त होती. ती रोज देवळात जाऊन प्रार्थना करत असे. गणेश उत्सव जवळ आलाय. त्या दिवसात किती मजा येते. कितीतरी प्रकारचे गोडधोड, नवीन कपडे, फटाके, नाच गाणी. वा, यावेळी पण खूप मजा येणार. गणेशोत्सवाच्या दिवशी सकाळी, आई, मी बाहेर जाऊ का? आता नको, खूप कामं आहेत. मुलीनं सगळी भांडी घासून काढली. थोड्या वेळाने, आई, मी भांडी घासली, आता मी बाहेर जाऊ का? अगं, अंगण झाडायचं बाकी आहे. मुलीनं ताबडतोब अंगण झाडून काढलं. ए आई, मी अंगण साफ केलं, आता तरी जाऊ दे ना. बरं बाई, जा. हे 2 लाडू आहेत. आधी देवळात जाऊन बाप्पाला नैवेद्य दाखव आणि मग त्यातला 1 लाडू तू खा आणि मग तुला हवं तिथे जा. मुलगी धावत देवळात गेली. तिने बाप्पाला नमस्कार करून नैवेद्य दाखवला. ए बाप्पा, लवकर हा लाडू खाऊन टाक, मग मी मजा करायला मोकळी, असं म्हणून तिनं आपला लाडू खायला सुरुवात केली. ए बाप्पा, तू कुठे आहेस? लवकर हा लाडू संपव, मला बाहेर जायचं आहे. पण मूर्तीने लाडू काही उचलला नाही. आता ती मुलगी रडू लागली. काही वेळात उत्सव संपले. तू लाडू का खात नाहीस? पण लाडू तिथेच होता. संध्याकाळ झाली, सूर्यास्त झाला, उत्सवही संपला. आता तर रात्र झाली. जोपर्यंत तू हा लाडू खात नाही, मी इथून कुठेही जाऊ शकत नाही आणि आई रागवेल ते वेगळंच. बाप्पा मुलीसमोर प्रकट झाले. रडू नकोस. ओ, तू आलास? एवढा वेळ का लावलास? हा घे तुझा लाडू. मला माफ कर. बाप्पांनी आनंदाने लाडू खाल्ला. वा, काय मस्त लाडू होता. चल, आता मी परत जातो आणि तू पण तुझ्या घरी जा. नाही, मी आता घरी जाणार नाही. आज तुझ्यामुळे मला मजा करता आली नाही. बरं बाई, मला माफ कर. मी तुला एक वरदान देतो. सांग, काय पाहिजे तुला? एक जुनी म्हण आहे, असा वर मागा की तुमच्या 3 पिढ्यांना त्याचा लाभ होईल. हा 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 हा. हुशार आहेस, पण तू हे कसं साध्य करणार? माझी इच्छा आहे की माझ्या नातवाने महालाच्या बागेत बसून भांड्या खावी, फळं खावी, जिथे आणि माझा पती आमच्या 7 मुलं आणि सुनांबरोबर नातवंडांना खेळताना बघू. हुशार मुली खरंच एखाद्याला 4 गोष्टी शिकवू शकते. जशी तुझी इच्छा. तुला धन, संपत्ती, प्रेमळ नवरा आणि दंड आयुष्य मिळेल. हे बोलून बाप्पा निघून गेले. जशी वर्ष लहान मुलगी सुंदर युवती झाली. तिचं लग्न एका चांगल्या कुटुंबात झालं. तिने आपले जीवन पूर्ण परिवारासोबत आनंदात घालवले.